नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला 2 वाटी साबुदाण्यापासून उपवासाचा एक मस्त असा खमंग, रुचकर आणि चविष्ट असा पदार्थ बनवायचा आहे। तर त्यासाठी या ठिकाणी मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजू घालून घ्यायचा आहे। साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये भिजेल एवढं पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये आणि हा साबुदाणा मी आता रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहे। रात्रभर भिजल्यामुळे आपला साबुदाणा एकदम मऊ आणि सॉफ्ट तयार होतो। तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी साबुदाणा आपला छान भिजलेला आहे, छान फुललेला देखील आहे, एकदम मऊ आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। या ठिकाणी मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर एकदम छोट्या आकारामध्ये मी या ठिकाणी 3 बटाटे आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे। बटाटे जसे लागतील तसं आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। तर मी या ठिकाणी सध्या तर 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला कच्चा बटाटा देखील लागणार आहे। एक मोठ्या आकाराचा मी या ठिकाणी कच्चा बटाटा देखील घेतलेला आहे। बटाट्यावरील साल काढून घ्यायचे आपल्याला आणि बटाटा स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा बटाटा पूर्ण किसून घेतलेला आहे। बटाट्याचा किस लगेचच लाल पडतो, त्यासाठी याला आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 4 ते 5 वेळेस मी हा किस जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही एकदम पांढरा शुभ्र असा आपला हा किस तयार झालेला आहे। बटाट्याचा जो किस आहे तो आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर बटाट्याचा किस बुडेल एवढं पाणी आपण या ठिकाणी कढईमध्ये तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। साधारण 1 तांब्याभर पाणी मी या ठिकाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। पाणी लवकर तापावं यासाठी आपण यावरती एक झाकण ठेवणार आहोत। तर बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाणी आपलं छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बटाट्याचा जो किस आहे तो घालून घ्यायचा आहे, त्यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि नुसता किस आपल्याला पाण्यामध्ये टाकून 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। यावरती एक झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि बटाट्याचा किस आपल्याला 3 ते 4 मिनिट आपण बटाट्याचा किस छान शिजवून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आता मी झाकण उघडून घेतलेलं आहे। बटाट्याचा जो किस आहे तो छान शिजलेला आहे आणि याचा रंग देखील थोडासा चेंज झालेला आहे। आता आपल्याला हा किस एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजेच यामध्ये काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला किस पाहिजे, यामध्ये एक्स्ट्रा पाणी आपल्याला अजिबात पाहिजे नाही। तर बटाट्याचा जो किस आहे तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। या ठिकाणी मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी साबुदाणा टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर रेड चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आपण 1 चमचा। तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून त्या देखील टाकू शकतात किंवा लाल चटणी देखील टाकू शकतात। तर जे शिजवलेले बटाटे त्यावरील छिलका काढून घेतलेला आहे आणि ते सर्व बटाटे आपण यामध्ये कूस करून घातलेले आहेत। बटाटे आणि साबुदाणा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकता आपले जे मिश्रण आहे ते छान मिक्स झालेलं आहे। जो बटाट्याचा किस आहे तो किस देखील आपल्याला यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तर मी यामध्ये बटाट्याचा किस टाकलेला आहे, यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हे मिश्रण देखील मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। याची बाइंडिंग छान होत आहे, मिश्रणाला छान चिकटपणा आलेला आहे शिजवलेल्या बटाट्यामुळे। आता आपल्याला याच्या उपवासाच्या खारोड्या किंवा सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला या ठिकाणी पॉलिथिन गाठून घेतलेली आहे आणि छोटे छोटे आता आपल्याला या ठिकाणी खारोड्या किंवा सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे, त्यामुळे मिश्रण हाताला चिटकत नाही। तर थोड्या मोठ्या आकारामध्येच करायचे आहेत आपल्याला, कारण वाळल्यानंतर ह्या जे खारोड्या आहेत त्या छोट्या होतात। तर हाताला पाणी लावायचे आपल्याला आणि हे खारोड्या आपल्याला तयार करून घ्यायचे। तर बघू शकता एकदम इझिली तयार होत आहे आणि 2 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं आहे। उपवासाचे जे खारोड्या आहेत किंवा जे सांडगे आहेत ते सर्व मी तयार करून घेतलेले आहेत। या ठिकाणी 2 दिवस आता आपल्याला छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। थोडेसे जाड असल्यामुळे याला वाळण्यासाठी 2 दिवस लागतात। तर बघू शकता छान आपल्या खारोड्या किंवा जे सांडगे आहेत ते वाळलेले आहेत। एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत। ह्या ज्या उपवासाच्या खारोड्या आहेत ते आपल्याला तळून देखील बघायचे आहेत। तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेले आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ह्या खारोड्या तळून घ्यायच्या आहेत। तर तेलामध्ये टाकताच याच्या आकारापेक्षा ह्या खारोड्या ज्या आहेत ते दुप्पट तिप्पट फुलत आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग अशा आपल्या ह्या उपवासाच्या खारोड्या तयार झालेल्या आहेत। शेंगदाण्यासोबत किंवा हिरवी मिरचीसोबत तुम्ही ह्या खारोड्या खाऊ शकता। 1-2 वर्ष ह्या खारोड्या स्टोअर करून तुम्ही ठेवल्यात तरी देखील खराब होत नाहीत, छान टिकतात
आणि खाण्यासाठी देखील तेवढंच मस्त लागतं. तर नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आज आपण फराळाचा एक पदार्थ तयार केलेला आहे. खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतो, त्याचबरोबर बनवण्यासाठी मेहनत देखील अजिबात नाही आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया तसेच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.